नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आतापर्यंत आपण शरीरातील 3 चक्राविषयी माहिती जाणून घेतली। त्यामध्ये रूट चक्र, सॅक्रल चक्र आणि सोलर चक्र। त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं चक्र म्हणजे हार्ट चक्र। तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का की तुमच्याकडे सगळं काही आहे, पैसा, घर, यश, पण तरीही रात्री शांत झोप लागत नाही? मनात एक विचित्र अस्वस्थता असते किंवा एखाद्या व्यक्तीने दिलेला त्रास वर्षानुवर्ष मनातून जात नाही। आपण म्हणतो माझं मन दुखावलंय, पण हे मन नक्की कुठे असतं? हे मन आपल्याला दिसतं का? आपल्याला शरीरातले सर्व अवयव माहिती आहेत, त्यांचं स्थान माहिती आहे, ते कुठे आहेत हे आपण बोटाने दाखवू शकतो। मात्र मन हे कुठे आहे, शरीरामध्ये त्याचं स्थान कुठं आहे हे मात्र आपण बोटाने दाखवू शकत नाही। ते दुखावत असतं, आनंदी होत असतं, हसत असतं, रडत असतं, मात्र ते दिसत नाही। तर मित्रांनो, हे मन म्हणजेच तुमच्या छातीच्या मध्यभागी असलेलं अनाहत चक्र। जर हे चक्र ब्लॉक असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असूनही सर्वात दुःखी असता। आज आपण या हृदय चक्राचा असा प्रवास पाहणार आहोत जो तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे। तर अनाहत चक्र म्हणजेच हार्ट चक्र याचं भौतिक आणि आध्यात्मिक जगाचा दुवा असं मानलं जातं। आपल्या 7 चक्राच्या प्रवासात खालची 3 चक्रे आपल्याला जगाशी म्हणजेच पैसा, काम, वासना, सत्ता यांच्याशी जोडतात, तर वरची 3 चक्रे आपल्याला ईश्वराशी जोडतात। पण मधलं चक्र म्हणजे अनाहत चक्र, हार्ट चक्र हा मधला असा पूल आहे जिथे माणूस बनून राहतो। हे चक्र जागृत होणं म्हणजे तुमच्या आयुष्यातील किंवा तुमच्यातील पशुत्वाचा नाश होऊन देवत्वाचा उगम होणं असं असतं। याचा रंग हिरवा आहे, निसर्गासारखा जो फक्त देणं जाणतो। जेव्हा तुमचं हृदय मोकळं असतं तेव्हाच तुम्ही विश्वातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करू शकता किंवा पॉझिटिव्हिटी ॲक्सेप्ट करू शकत असता। त्यानंतर ज्योतिषशास्त्र आणि हृदयाचा आवाज काय आहे हे आपण जाणून घेऊयात। आता वळूया ज्योतिषाकडे। अनाहत चक्राचा स्वामी ग्रह आहे बुध। अनेक लोकांना वाटतं बुध फक्त बुद्धीचा आहे, पण तो तुमच्या संवादाचाही कारक आहे। कटू वाणी आणि ब्लॉक चक्र याचा काय संबंध आहे? जर तुम्ही सतत इतरांचा अपमान करत असाल किंवा तुमच्या बोलण्याने लोक दुखावले जात असतील तर समजा तुमचं अनाहत चक्र दूषित झालंय। शुक्र आणि चंद्राची जोड दिली असता शुक्राचा विलासीपणा आणि चंद्राची ममत भावना या चक्रात येऊन मिळते। ज्यांचा कुंडलीत चतुर्थ भाव म्हणजे सुखस्थान पीडित असतो त्यांच्या आयुष्यात या चक्राचे अडथळे जास्त येतात। त्यानंतर कर्माचा काय संबंध आहे? तर ज्योतिषशास्त्रात ज्योतिष सांगतं की जेव्हा तुम्ही कोणाचा तरी शाप घेता, कोणाचा तरी तळतळ घेता किंवा कोणाचं तरी मन दुखावता, तेव्हा तुमच्या या चक्राची ऊर्जा गोठते। पर्यायाने तुमची प्रगती त्या ठिकाणी थांबत असते। तर हे चक्र ब्लॉक झालं आहे हे तुम्ही कसं ओळखाल? तर हे नीट ऐका, कदाचित तुम्हीही यातून जात असाल। जुन्या जखमा असतील, अतिसंशय असेल, दम लागणे किंवा दडपण। जुन्या जखमामध्ये 10 वर्षापूर्वी कोणीतरी काहीतरी मला बोललेलं होतं, हे मी अजूनही माझ्या मनात साचवून ठेवलंय किंवा हे अजूनही मला सलतंय। ही भावना म्हणजेच हृदयचक्र ब्लॉक असणं। तुम्ही अजूनही त्याला माफ करू शकलेला नाही। त्यानंतर अतिसंशय, तुम्हाला कोणावरही विश्वास ठेवायला भीती वाटते। तुम्हाला असं वाटतं की का सगळे लोक तुमचाच फायदा घेतील। त्यानंतर दम लागणे किंवा दडपण येणे, विनाकारण छातीत धडधडणे किंवा श्वास घेताना जड वाटणे हे अनाहत चक्र ब्लॉक असण्याची शारीरिक लक्षणे किंवा संकेत आहेत। हे झाले लक्षणे किंवा संकेत। यावर आपण चमत्कारी उपाय बघणार आहोत जे कोणीही बोलले जात नाही किंवा कोणीही कोणाला सांगत नाही। उपाय अतिशय साधे आहेत, पण परिणाम मात्र प्रचंड प्रभावीशाली आहे। यामध्ये क्षमतेची ताकद आपण पाहणार आहे, त्यानंतर वायुतत्व आणि निसर्ग पाहणार आहे, त्यानंतर त्याचा बीजमंत्र पाहणार आहे, नाती आणि समृद्धीचं गुपित काय आहे, त्याचे काय उपाय आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर सुरुवात करूया चमत्कार उपायांसोबत।
दररोज रात्री झोपण्यापूर्वी डोळे मिटा आणि त्या व्यक्तीचा चेहरा समोर आणा ज्याने तुम्हाला त्रास दिला. मनातून ही गोष्ट अवघड आहे तुम्ही म्हणाल, ही गोष्ट शक्य नाही किंवा हे आम्हाला जमणार नाही, पण एकदा प्रयत्न करून बघा. असंच सहज तुम्ही त्या व्यक्तीचा चेहरा समोर आणा आणि त्याला म्हणा की मी तुला मुक्त केलं आहे, मी तुला माफ केलं आहे. जोपर्यंत तुम्ही हृदयातील द्वेष बाहेर काढत नाही तोपर्यंत तिथे शांती येऊ शकत नाही. मला माहिती आहे हा उपाय कठोर आहे किंवा न पटणारा, मनाला न पटणारा आहे, तडकन राग येणार आहे, पण तुम्ही हा उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशी विलक्षण आनंद असेल, विलक्षण शांती असेल, विलक्षण समाधान असेल आणि विलक्षण मोठेपणा तुमच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर वायुतत्व आणि निसर्ग. अनाहत चक्राचं तत्व वायू आहे. पहाटेच्या शुद्ध हवेत दीर्घ श्वास घ्या. पक्ष्यांना दाणे टाका. प्राण्यांवर प्रेम करा. जेव्हा तुम्ही मुक्या प्राण्यांना प्रेम देता तेव्हा तुमचं हे चक्र सर्वात वेगाने उघडत असतं. त्यामुळे मुक्या प्राण्यांना दया करा, त्यांच्यावर प्रेम करा. त्यानंतर पक्ष्यांना पाणी ठेवा, दाणे टाका. त्यानंतर बीजमंत्र. आपण प्रत्येक चक्राचं बीजमंत्र पाहिलं. कोणतेही उपाय करताना त्याचा मंत्र असतो. या चक्राचा देखील एक बीजमंत्र आहे, तो म्हणजे यम. जप करताना असा अनुभव घ्या की तुमच्या हृदयातून एक हिरवा प्रकाश संपूर्ण जगात पसरत आहे. हा प्रकाश तुमची सर्व दुःख जाळून टाकत आहे. हा उपाय अतिशय दीर्घ आहे किंवा अतिशय शांत पद्धतीनं हळू स्वरात किंवा खूप वेळ घेणारा आहे. त्याशिवाय हा मंत्र किंवा हा उपाय काम करत नाही. याला कदाचित वेळ लागू शकतो, पण हा इतका प्रभावीशाली आहे की तुमचं हृदय किती हलकं झालंय आणि किती नितळ झालंय हे तुम्हीच फक्त अनुभवणार आहे. त्यानंतर नाती आणि समृद्धीचं गुपित. लक्षात ठेवा, ज्यांचं अनाहत चक्र संतुलित आहे त्यांच्या आयुष्यात पैसा आणि नाती आपोआप चालत येतात. का? कारण अशा व्यक्तींच्या सहवासात लोकांना सुरक्षित आणि आनंदी वाटतं. तुमचं व्यक्तिमत्व चुंबकीय बनतं. तुम्ही दिसायला कसेही आहात यापेक्षा तुमचं हृदय कसं आहे यावर तुमचं नशीब ठरत असतं. तर असे काही उपाय आपण पाहिले, याची लक्षणं पाहिली, याचं स्वरूप पाहिलं. मित्रांनो, तुमचं हृदय हे ईश्वराचं मंदिर आहे. त्यात द्वेष, मत्सर आणि राग ठेवून त्याला अपवित्र करू नका. हे चक्र उघडा आणि पहा आयुष्य कसं सुंदर होतं ते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या मनात अजूनही कोणाबद्दल राग असेल का, आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. हा विषय सांगायचा नाही तरी पण नक्कीच तुम्ही या विषयावर विचार करणार आहात आणि पुढच्या भागात आपण भेटणार आहोत विशुद्ध चक्रासह, जे तुम्हाला आवाजात जादू निर्माण करणार आहे. तुमच्या आवाजात जादू कशी निर्माण करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. पुढचं चक्र आहे विशुद्ध चक्र, म्हणजेच थ्रोट चक्र, जे की आपल्या घशामध्ये असतं. त्यामुळे आपली वाणी आपण कशी कंट्रोलमध्ये ठेवायची, तिच्यात कशी जादू तयार करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. विषय आवडत असतील तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.